नमस्कार. BR न्यूज चॅनल प्रस्तुत खाना खजाना या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत गीतानगर माडा कॉलनी जुळे सोलापूर या ठिकाणी. तर आज आपल्यासोबत आहेत या ठिकाणी माधवी पानसरेताई यांनी अगोदर आपल्यासोबत उपवासाचे गुलाबजामन ही रेसिपी खूप छान बनवलेली आहे. तर आता या ठिकाणी देखील त्या उपवासाचेच पॅटीस बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण ताईंकडून जाणून घेऊयात. सांगा ताई. शेंगाचं कूट, मिरचीचा ठेचा आणि परत खोबरं, जिरे, लिंबू, मिरची आणि उकडलेले बटाटे आणि शाबू. ते सारण आहे. मिरची, जिरे आणि मिरची, लिंबू ह्याचं सारण तयार केलेलं आहे पॅटीसमध्ये घालण्यासाठी. ह्याचं सारण तयार आहे. साबुदाणा आहे. साबुदाणा आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. त्याच्या अशा होतात हे पीठ. अच्छा, अगदी बारीक करायचं का? आणि आपल्या मैद्याची चाळणी असते ना, मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं. हे जाडसर जो आहे तो जाडसर ह्या सारण म्हणजे जे आपण बॅटर तयार करतो त्या बॅटरमध्ये ते जाडसर घालायचं. नंतर वर कवरसाठी बारीक जो पावडर असतो ते पावडर वर बॅटरसाठी लावायचं. अच्छा, म्हणजे मैद्याच्या ऐवजी आपण उपवासच असल्यामुळे शाबूचा पावडर सारण वापरतोय. तर या ठिकाणी ह्या सगळ्या साहित्यांपासून ताईंनी पॅटीसचं सारण बनवलेलं आहे, जे की खोबरं, लिंबू, मिरची, जिरे, शेंगाचं कूट नाहीये याच्यात, नाही. आपण जाडसर जे आता पॅटीसचं जे बॅटर तयार करणार आहे त्या बॅटरसाठी शेंगाचं कूट, मिरची, लिंबू हे परत सारण वापरणार आहे. हां, स्मॅश करून घ्यायचं बटाटा. त्याच्यामध्ये शेंगाचं कूट, मिरची पावडर, शाबू खायचा कंटाळा आला किंवा भगर आमटी खायची नाहीये, त्यांच्यासाठी एकदम छान तिखट ही आणि उपवासाची जामुनी. मग हे साबुदाण्याचा जो जाडसर थर आहे, जे वर चाळणीने केलेला जाडसर जो असतो तोही वाया घालवायचा नाही. तो ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये घ्यायचा. मिक्सरला करताना जाडसर पण लागणार आहे आणि बारीक पण लागतोय आपल्याला. मीठ घालणार, चवीपुरतं मीठ. आपण याला आहे ना असं पॅटीसचा जो आकार आहे, चपटा करू शकतो, म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे तुम्हाला करायचंय त्या प्रकारे करू शकतो तो. आणि हा जो सारण आहे आपण आता केलेला, तो सारण ह्याच्यामध्ये घालायचा. खोबरं, जिरेपासून जे सारण, जिरे, खोबरं, लिंबू, मिरची सारण घालून गोल तयार करून घ्यायचं. तोपर्यंत तेल गरम करून ठेवायचं. हाही मंद आचेवर तळून घ्यायचं. ताई, तुम्हाला आयडिया कशी आली हे उपवासाचं पॅटीस बनवायची? कसं आमच्याकडे नवरात्र आहे नरसोबाचा, मग आमच्यात महिनाभर उपास असतो. त्याच्यामुळे महिनाभर असते. त्याच्यामुळे आम्ही काय करते, दरवेळेला वेगवेगळं करून मिस्टरांना खायला, सासूबाईंना, सगळ्यांना असं मला आवड आहे आधीपासून, म्हणजे करायची आवड आहे. महिनाभर काय खायचं, साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो. त्याच्यामुळे पौष्टिक आहे आणि पचनलाही सोपं आहे ना. हे पचनलाही सोपं आणि चवदारी आहे. टेस्ट वेगळे, छान वेगळे येते. उपवास असलं की असं टेन्शन येतं काय खायचं, पण तसं काही नाही. आता तुम्ही उपवासाला पॅटीसही खाऊ शकता, जामुनही खाऊ शकता. म्हणजे असं वाटणार नाही की आज माझा उपवास आहे म्हणून. आणि मुलंही आवडीने खातात हे असे त्यांचे पदार्थ आवडीचे. बटाटा म्हणलं की प्रिय मुलांना. आणि असे तळण चटपटी स्नॅक्स भरपूर आवडते मुलांना. आणि हे देखील आपण पाहू शकतोय कमी साहित्यामध्ये एकदम छान रेसिपी आहे. आणि घरगुती सामान आहे, काही जास्त काही महागायचं नाही, काही नाही. आपल्या जे खर्चिक नाहीये, आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण हे बनवू शकतो.
सासूबाई खुश, मिस्टरही खुश आणि मुलंही खुश. हो. आणि मेन म्हणजे आपल्या डोक्याला टेन्शन नाही बाबा आज टेन्शन काय नाही. बनायचं मग काय. उपवासाचं. महिनाभर उपवास आहेत, काय हो, बनवायचं. काय बनवायचं काय सुचत नसते ते. हो. मग ह्या ज्या बारीक जे पावडर करून घेतलेलं आहे शाबूची पावडर, साबुदाण्याचे हां. पावडर, जसं आपण मैदा. ब्रेड स्क्रब लावतो अच्छा. त्याऐवजी आपण ह्याचे साबुदाण्याचं पीठ आहे तो ह्याच्यामध्ये हे बॅटर वर हा ते cover पकडून करून- कव्हर केलं cover आणि ते करून पकडून घ्यायचं. पण घेते ना. हो कॅचअप करून घेतो तोही. हा खूप छान आयडिया, छान आहे ताईंची. रेसिपी पण खूप छान आहे की उपवासाला आता बटाट्याच्या हो. ऐवजी नाही का दुसरं आणि काही ह्याला काही बटाटा जास्तही लागत नाही, म्हणजे 1-2 असल्या तरीही चालतंय. खूप छान. अगदी ते पकडून घेते हो आवरण. पकडून घेता येते. तेल आता गरम तेल या झालेलं ठिकाणी आहे. गरम केलेले आहे. आता स्लो आचेवर हे देखील आपण पॅटीस हा तळून घ्यायच्या पॅटीस. साक्षात अन्नपूर्णा देवी कशा अगदी तसं प्रसन्न तसं तुम्ही एकदम छान करताय ताई रेसिपी. झटपट होणारी आणि है ना. हो झटपट, वेळ लागत नाही. कोण गेस्ट आले समजा त्यांचा उपास आहे, मग आपण हे लवकर करू शकतो. घरात सगळं सामान हा, आहे असू आपल्याकडे. शकतं. हा. बाहेरून काही नाही आपल्या घरात तर नेहमी हे वापरातच येतं आपल्या वापरण्याच्या ह्याच्यामध्येच आहे हे. सगळ्या. ते ब्रेड क्रंच कसं पकडून ठेवते तसं हा, आपलं हे तसं हे वरचं कवर जे साबुदाण्याचं केलेलं आहे ते आपल्याला पकडू शकते ह्याच्यात. म्हणजे आतलं काही सारण निघत नाही बाहेर. निघत नाही, हम्म. आणि जर आपल्याकडे पाहुणे आले ते हे अगदी वेगळे छान रेसिपी. हो वेगळं छान रेसिपी Taste आहे, करता येणार टेस्टी त्यांना. करता येते. आणि समजा कुणाचं लगे त्यांनी उपास आहे म्हणून असं जाऊ शकत नाहीत, थांबा 5 मिनिटं म्हणून आपण लगे पटकन करूही शकतो. आणि कशा सोबत खाणार ताई आपण. दही सोबत, दही सोबत. दही वर मिरची, अच्छा. किंवा तुम्हाला चटणी पाहिजे असेल तर चटणी करू शकता त्याची. अच्छा दह्याची चटणी. हा दह्याची चटणी. ऑलमोस्ट ह्याच्यात सगळं आहे. जर तुम्हाला चटपटीत खूप झणझणीत खायचं असेल अच्छा. तर तुम्ही करू शकता तसे. नाहीतर आपण कशा सोबत आणि बाकी सगळं असल्यामुळे टेस्टी. हो जिरे आंबट गोडपणा असतो ह्याच्यात. त्याच्यामुळे तसेही चालू शकते आपल्याला. तसंही चालू शकते. आपल्या घरातल्या साहित्यामध्ये ताईंनी झटपट अशी उपवासाचे पॅटीस बनवलेले आहेत. खूप छान आहे. पाहू शकता आपण छान तळे जातात. खरपूस रंगावर तळायला लागलेत ताई. मंद आचेवरती छान तळून घेतले ताईंनी. सुगरण म्हणतात ना साक्षात तसं आहे तुम्ही ताई अगदी. थोडेसे हळू अलगदपणे घ्यायचं कारण की फुटण्याची शक्यता असते शक्यता ना असते. कारण त्याला चिकटपणा नाही चिकटपणा ना. जास्त नसतो हे कसं बटाट्यात आणि शाबूचं कवर असल्यामुळे जरा भीती असते. अलगद तळलेलं. पण तुम्ही एवढं परफेक्ट बनवत की अजिबात ते फुटलेलं नाही किंवा सारण बाहेर आलेलं नाही. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. अगदी मनापासून केलेली कुठलीही गोष्ट एकदम परफेक्ट होते. हो तसं तुम्ही केलेलं या ठिकाणी बरोबर. हो आवड तुम्हाला आवड आहे, मला खूप आवड आहे. स्वयंपाकाची. त्याच्यामुळे हे सगळं एकदम छान परफेक्ट होतं या ठिकाणी. गरम गरम पॅटीस तयार. प्रेक्षक हो, तुम्ही पाहू शकता उपवासाचे पॅटीस बनवलेले आहेत. पाहूनच असं वाटतं किती छान टेस्टी असतील, किती छान बनवलेले आहेत, जे की शाबू आणि बटाट्यापासून बनवलेले आहेत. फक्त कुठेही फुटलेले नाहीत, सारण बाहेर आलेलं नाहीये. अगदी सुगरण म्हणतात ना तशा माधवीताई आहेत आपल्यासोबत. खूप छान ताई बनवलेले आहेत. तुम्ही आता तुम्ही म्हणता की तुम्ही वर्षभर आपल्याच चालू असते ते गृह उद्योग चालू आहेत आपले. तर आता जर आपल्याला कोणी ऑर्डर दिली भाकरी पाहिजेत, पोळ्या पाहिजेत तर ते देखील बनवून हो बनवून देतो ना, तेही बनवून देतो. आणि आता सध्या डबे आहेत माझे 2 डबे सुद्धा आहेत. अच्छा. गरजूंना म्हणजे कोणाला पाहिजे असेल पटकन आम्ही तयार करून सुद्धा देतो. खरंच खूप ॲक्टिव्ह ताई म्हणू शकता आपण. ऑलराऊंडर, घर सांभाळून मुलांचं शिक्षण करून प्लस घरामध्ये मेन म्हणजे आजी आहेत, सासूबाईंचं सगळं पाहून हे सगळं करतात. खरंच ताई आपण खूप ग्रेट आहात.
आणि आपण ही या ताईने जे केलेले आहेत पॅटीस ते घरी नक्की करून पहा, खूप छान टेस्टी आहेत. आणि प्रेक्षक हो, आपलेही जर काही असे पदार्थ येत असतील तर आमच्यासोबत नक्की संपर्क साधा आणि आपण ही घरी बनवून पहा. हे किती छान बनलेले आहेत पदार्थ. ताई थँक्यू. थँक्यू ताई, तुमचं सहकार्य लाभलं मला. धन्यवाद. नाही खरंच ताई खूप छान बनवलेले आहेत. त्यानिमित्त BR न्यूज चॅनलच्या वतीने मी आपली आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. BR न्यूज चॅनलचे खाना खजानासह ताज्या बातम्या, स्पीड न्यूज, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, माझी लेक माझा अभिमान असेल, असे विविध कार्यक्रम पाहण्यासाठी पाहत रहा BR न्यूज चॅनल.